आता हे शाब्दिक उदाहरण बघा. 140 मुलांपैकी 85% मुले पास झालीत, तर किती मुले नापास झाली? आता हे गणित तुम्ही दोन पद्धतीने सोडवू शकता. एकदा पास झालेली मुलं काढून वजाबाकी करून तुम्हाला नापास मुले मिळतील, किंवा डायरेक्ट नापास मुले कशी काढायची, कारण की स्कॉलरशिप मध्ये आपल्याला कमी वेळेत गणित सोडवावं लागतं. मग बघा, 100%चा जर का विचार केला तर 85% मुले पास आहेत. 100%चा विचार केला तर त्यातली 85% मुले पास आहेत. म्हणजेच किती टक्के मुले नापास आहेत बघा. 10 पास गेले, 5 उरले. 9 8 गेला, 1 उरला, 0. 15% मुलं काय झालेले आहेत, नापास झालेले आहेत. मग आपण डायरेक्ट 140चं 15% काढू शकतो, बरोबर ना. 15% मुलं नापास आहेत. 140 गुणिले 15%. 0 गेले, 0 गेले. 15 चोक, किंवा इथं बेने पण घालवू शकताय भाग. 5 ला 5 दुनी 10, 5 त्रिक 15, बे एके बे, बे साती 14, 7 त्रिक 21. म्हणजे किती मुलं नापास झालेली आहेत? 21. पर्याय क्रमांक 2. किंवा हेच गणित तुम्ही असं सुद्धा सोडवू शकता. पहा, 140चे 85%, म्हणजे आपल्याला 5 मुलांची संख्या मिळणार. 0 गेले, 0 गेले. इथं 5 न भाग घालवूया. 5 दुनी 10, 5 एके 5, 5 सत्ते 35, बे एके बे, बे साती 14, 17 सत्ते, साती सत्ते 49, 9, हातच्या आले 4, 7 एके 7 आणि 4 11. 119 मुलं काय झालेत आहे तिथं, पास झालेले आहेत. पण नापास मुलं किती, म्हणून काय करायचं, 140 वजा 119. 10 9 गेले, 1 उरला. 3 1 गेले, 2 उरले. 1 गेले, 0. 21च. पण या पद्धतीपेक्षा ही पद्धत कशी वाटली आपल्याला, सोपी वाटली ना, कमी वेळ लागला. मग स्कॉलरशिपला आपण कमी वेळेत कसं गणित सोडवायचं हे शिकणं गरजेचं आहे. ओके.